ऐन दुष्काळात मराठवाड्यातील चारा छावण्या बंद करण्याचा सरकारचा तुघलकी निर्णय। उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये मे महिन्यापर्यंत चारा उपलब्ध असल्याचा सरकारचा अजब दावा। साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या बाळू पाटलाची वाडीनं ठेवला नवा आदर्श। दुष्काळी पट्ट्यात असूनही गाव आणलं ठिबक सिंचनाखाली। भंडाऱ्यातल्या महिलेनं उभा केला आदर्श। मंगळसूत्र आणि शेती गहाण ठेवून घरात बांधलं शौचालय। सियाचीनमध्ये शहीद झालेल्या साताऱ्याचे वीरपुत्र सुनील सूर्यवंशींवर उद्या अंत्यसंस्कार। पुण्यात लष्करानं दिली मानवंदना। कुपवाडामध्ये शहीद झालेल्या शंकर शिंदेंवर अंत्यसंस्कार, तर कर्नाटकच्या सहदेल मोरेंनाही दिला अखेरचा सलाम। वाशिमचा 2.25 वर्षांचा प्रणव मोरे ठरला मिनी गुगल बॉय। सरपंचांपासून ते राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांची नावं तोंडपाठ। आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर पाटील यांची उद्या पहिली पुण्यतिथी। आबांच्या मूळ गावी विविध कार्यक्रमांचं आयोजन। शरद पवार, छगन भुजबळही राहणार उपस्थित। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि या बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत, ती म्हणजे भीषण दुष्काळामध्ये सरकारने एक कठोर निर्णय दिलाय। तो म्हणजे मराठवाड्यामधील चारा छावण्या बंद करण्याचा अजब आदेश हा सरकारने काढलेला आहे। उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये मे 2016 पर्यंत चारा उपलब्ध असल्यानं चारा छावण्या बंद करण्याची सूचना महसूल उपसचिव अशोक अत्राम यांनी हे पत्रक काढलेलं आहे। ऐन दुष्काळामध्ये शासन मराठवाड्यातील चारा छावणी आता बंद करणार आहे। आपण पाहतोय हा एक अजब आदेश सरकारतर्फे काढण्यात आलेला आहे आणि सरकारचा हा तुघलकी निर्णय आहे। चारा छावण्या बंद होणार आहेत। आपण सविस्तर जाणून घेऊया। जिल्ह्यामध्ये चारा छावण्या या बंद होणार आहेत। बीडमध्ये 163 चारा छावण्या आहेत, लातूरमध्ये आहेत 6 आणि उस्मानाबादमध्ये आहेत 77 चारा छावण्या। मात्र या सगळ्या चारा छावण्या आता बंद करण्याचा निर्णय हा शासनाने काढलेला आहे। हा निर्णय चुकीचा आहे ना शासनाचा, कारण एसी मध्ये बसून गावाकडच्या गप्पा मारणं आणि बिस्लरीला पाणी पिण्याच्यात खूप फरक आहे सर। उपलब्ध नाही चारा। त्यांनी वाटल्यास तिथं प्रत्यक्षात शेतीत येऊन पाहणी करावी, कारण आमदाराच्या आणि खासदाराच्या पोटी जन्म घेऊन शेतीच्या गप्पा मारणं योग्य नाही सर। ती चारा सध्या उपलब्धच नाही। तर सध्या चारा उपलब्ध नाही। काय म्हणते चारा कुठंच नाही, पाऊस नसल्यामुळं आणि शेतकऱ्याची बिकट अवस्था आहे। त्यामुळे चारा छावणी ही चालूच ठेवली पाहिजे। तर सध्या जो सरकारचा जो निर्णय आहे ते फारच चुकीचा आहे। प्रत्यक्षात जर तुम्ही छावणीवर गेलात आणि प्रत्यक्षात त्या जनावरांचे हाल किंवा त्या माणसाचे हाल जर बघितलं सर तुम्ही, तर अक्षरशः तुमच्या म्हणजे पोटातून कळवळा येऊन तुम्ही म्हणजे शासनानं निर्णय ही ठेवावाच लागेल असं तुमच्या म्हणजे मनात उपलब्ध होईल। आणि पाणी पण तशीच परिस्थिती आहे। जनावराला म्हणजे घरी जा गेलं तर पिंडी नाही आणि शेतात गेलं तर म्हणजे काही नाही, अशी परिस्थिती आहे। तर ही शासनाचा जे निर्णय आहे, जे चालू आहे तेच निर्णय चालू राहू द्यावा। खरं तर मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे। सध्या बीडमध्ये 163 चारा छावण्या आहेत, लातूरमध्ये 6 आहेत, उस्मानाबादमध्ये 77 आहेत। मात्र शासनाने एक अजब आदेश काढलेला आहे, तो म्हणजे या सगळ्या चारा छावण्या ज्या आहेत त्या आता बंद करण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे। मे 2016 पर्यंत चारा उपलब्ध असल्याचं सरकार म्हणतंय, मात्र तरी सुद्धा या चारा छावण्या आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बीड जिल्ह्यातील 168 चारा छावण्या बंद करण्यात येणार आहेत। जिल्ह्यामध्ये 8 लाखांपेक्षा जास्त लहान मोठी जनावर आहेत। शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झाली असून या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं शेतकरी बोलतात। तर खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। काहीतरी सूचना आल्याची कल्पना होती, परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता तसं करू नये असे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून निर्देश त्यांना आहेच आहेत। जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं होतं की त्यांना जे आता रब्बीच्या पिकातून उरलेलं आहे साधारण 4 लाख मेट्रिक हेक्टरचं त्यांच्याकडे अवेलेबिलिटी असल्यामुळे सध्या गरज नाही असं त्यांच्या अभ्यासाचं आहे। परंतु जर तुम्ही खरं ग्राउंड लेवलवरती जाऊन चेक केलं तर खरोखरीच लोकांना वेगवेगळ्या विभागामधून जनावरांना पाण्याचाही प्रश्न आहे आणि चाऱ्याचाही प्रश्न आहे। त्यामुळे असा कोणताही तडकाफडकी आणि आता तरी निर्णय घेतला जाणार नाही एवढाच विश्वास तुम्ही व्यक्त करू शकता।
वळत पुढच्या बातमीकडे. राज्यातील 12,000 कृषी सहाय्यक आजपासून संपावर गेलेले आहेत. आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी कृषी सहाय्यकांनी आजपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केलंय. जलयुक्त शिवार आणि मनरेगा आणि रोहयोच्या कामावर बेमुदत बहिष्कार टाकलेला आहे. ऐन दुष्काळामध्ये कृषी सहाय्यक यांनी बेमुदत संप पुकारल्यानं कृषी विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये जलयुक्त आणि महात्मा रोजगार हमी योजनेची कामं आता बंद झाली आहेत. आपण पाहू शकतोय की हा संप पुकारण्यात आलेला आहे. राज्यामधील 12,000 कृषी सहाय्यक आजपासून संपावर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे जी ग्रामीण भागातली कामं आहेत ती खोळंबलेली आहेत आणि त्यांच्या अनेक मागण्या आहेत मात्र त्या पूर्ण होत नाहीत आणि त्याच्यामुळे हा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. 12,000 कृषी सहाय्यक आजपासून बेमुदत संपावर गेलेली आहेत. पुढची बातमी आहे वाशिमची. वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या सगळ्यांच्याच तोंडावर नाव आहे ते म्हणजे प्रणव मोरे या अवघ्या 2.5 वर्षांच्या मुलाचं. 2.5 वर्षांच्या प्रणवला सध्या लोक गुगल बॉय म्हणून ओळखतायत. कोण आहे हा प्रणव आपण पाहूयात. बऱ्याच इंग्रजी कविता धडाधड म्हणून दाखवणारा, ABCD आणि 1 ते 100 आकडे म्हणून दाखवणारा हा 2.25 वर्षांचा प्रणव मोरे. मालेगाव तालुक्यातल्या पिपरीवाडीत या फारशा सुविधा नसलेल्या घरात तो राहतो. त्यातही हे आदिवासी कुटुंब दुर्गम भागात राहणारं, जिथे सामान्य ज्ञान मिळणंही कठीण. अशा परिस्थितीत राहणाऱ्या 1.5 वर्षाच्या प्रणवला सरपंचापासून ते राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत आणि पोलीस पाटलांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची नावं पाठ आहेत. गावचा पोस्ट तालुका जिल्हा त्या गावचा पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती वाशिमचा कलेक्टर वाशिमची जिल्हा अध्यक्ष मालेगावची तहसीलदार. डॉक्टरने सांगितलं की बा याच्यावर जास्त काही भर घालू नका, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे तो आता जेवढं तुम्ही एका क्षणात मुख्यमंत्री जर कोणी सांगितलं तर एका क्षणामध्ये तो मुख्यमंत्रीचं नाव सांगतो. राष्ट्रपती कोण आहे तो पण सांगतो. या गावचा सरपंच कोण आहे तोच एका क्षणात सांगतो. पोलीस पाटील कोण आहे तो एका क्षणात सांगतो. पंचायत समिती सुद्धा सांगतो. मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी प्रणवची एकदा अचानक भेट झाली आणि त्यांनीच प्रणवला नाव दिलं मिनी गुगल बॉय म्हणून. एवढ्या लहान वयामध्ये एवढं नॉलेज असणं ही जी गोष्ट नाही. त्याला गुगल बॉय ॲप कधी सर्वांची नाव इतक्या हाय स्पीड गुगल सुद्धा सर्च करायला वेळ घेतं. एवढा तो हाय स्पीड मध्ये सर्वांची नावं सांगतो. प्रणवचे आई वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत प्रणवचं होत असलेलं कौतुक त्यांना खूपच सुखावणारं आहे. मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर पाहूया साताऱ्यातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या बाळू पाटल्याच्या वाडीचा आदर्श. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता बातमी आहे चिपळूणची. चिपळूण जवळच्या रिक्टोली गावातील ग्रामस्थ पाणी योजनेच्या मागणीकरिता चिपळूण पंचायत समितीच्या बाहेर उपोषणाला बसले. या गावातील राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळाल्यानंतर देखील जिल्हा परिषदेकडून या योजनेच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता गेल्या 3 वर्षांमध्ये या ग्रामपंचायतीनं केलेली होती. मात्र तरी देखील योजना राबवण्याबाबत कोणत्याच हालचाली न झाल्यानं या ग्रामस्थांनी या विरोधामध्ये उपोषणाचं हत्यार उपसलंय. वळत पुढच्या बातमीकडे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळ पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण गावातील शेती ही ठिबक सिंचन पद्धतीने केली आहे. या त्यांच्या कार्याबद्दल खास शरद पवारांनी त्यांचं कौतुकही केलंय. शिवाय या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांची पाहणीही केली आहे. शेतकऱ्यांच्या या कार्याला पवारांनी खास शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यातला खंडाळा तालुका आणि या तालुक्यातल्या एका कोपऱ्यावर असलेलं बाळू पाटलाची वाडी हे गाव. गावची लोकसंख्या फक्त 450च्या आसपास. गावची शेकडो एकर जमीन
पाण्याविना ओस पडलेली. याच तुटपुंज्या पाण्यावर एकत्र येऊन ठिबक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला गेला. जवळपास 92 शेतकरी एकत्र आले. त्यांनी संपूर्ण गावातील शेती ठिबक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास 200 एकर जमीन ठिबकनं जोडून घेतली. आम्ही जे मोकळे जे पाणी सोडत होतो भिजवत होतो क्षेत्र ऊसाचे, तेव्हा 60 ते 50 टनेज ॲव्हरेज एकरी निघत होते. आता ठिबक योजना सुरू केल्यापासून 110 ते 115 पर्यंत टनेजची ॲव्हरेज आम्हाला मिळते. या योजनेमुळे संपूर्ण गाव बागायत होऊ शकणार असल्याचं शेतकरी सांगतायत. ग्रामस्थांच्या कृषी विभागाच्या संलग्न आणि म्हणजे महाराष्ट्र शासन, जिल्हा कृषी विभाग, तालुका कृषी विभाग यांच्या सहयोगानं ही आम्ही ठिबक योजना निश्चित करण्याचं धोरण अवलंबले. अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी तर या गावाचं कौतुक केलंच, पण शरद पवारांपर्यंत या गावाबद्दल समजलं तेव्हा पवारांनाही या गावाला भेट देण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्यांनी या गावात जाऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. तेव्हा झालेल्या कार्यक्रमात पवारांनी या गावाचं तोंड भरून कौतुक तर केलंच, शिवाय ठिबक सिंचन ही योजना काळाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे सांगत असतानाच इस्रायल सारख्या देशात ठिबक पद्धतीनं कशी क्रांती झाली याची माहितीही त्यांनी दिली. हा आदर्श इस्रायलने सुद्धा स्वीकारला पाहिजे. त्याच्यामुळे उत्पादन वाढेल, जमिनीचा कस खाला होणार नाही आणि पाण्याची बचत होईल. तेवढ्याच पाण्यामध्ये अधिक क्षेत्राला पाणी देईल. नक्कीच ही योजना दुष्काळी पट्ट्यातल्या अनेक गावांसाठी प्रेरणा देणारी ठरेल. तुषार तपासे, IBN लोकमत, सातारा. यानंतर इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सियाचीनमध्ये शहीद झालेले साताऱ्याचे वीरपुत्र सुनील सूर्यवंशी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जातील. आज त्यांचं पार्थिव पुण्यामध्ये आणण्यात आलं. उद्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्यातल्या मस्करवाडीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी त्यांचं पार्थिव सकाळी 10 वाजेपर्यंत साताऱ्यामध्ये आणलं जाईल. सातारा सिव्हिल रुग्णालयामधून पहाटे गावामध्ये अंत्ययात्रा निघेल. शहीद नायक शंकर शिंदे यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जम्मू काश्मीर जवळील कुपवाडा जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांशी लढताना शंकर शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील भायाळे आणि त्यांच्या गावी शासकीय इतमामामध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील भायाळे गाव हे सैनिकांचं गाव म्हणून पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. शहीद शिंदेंना लष्कराकडून मानवंदनाही देण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णा, 6 वर्षांची मुलगी, 1.5 वर्षांचा मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे. वळवत पुढच्या बातमीकडे. राज्याचे माजी गृहमंत्री RR पाटील यांची उद्या पहिली पुण्यतिथी आहे. उद्या राज्यासह सांगलीतल्या तासगाव इथं आबांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये तासगावमध्ये सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना होऊन त्यानंतर भजन होणार आहे. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, पतंगराव कदम हे नेते त्यांना आदरांजली वाहतील. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.